एक महत्त्वाची अपडेट समोर येते। केंद्रीय नेतृत्व राज्य भाजपच्या पाठीशी उभं असल्याचं समजतंय। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्र हे भाजपच्याच पाठीशी असल्याची माहिती सध्या समोर येते। गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेंचं नाराजी नाट्य सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यानंतरची मोठी बातमी समोर येते की शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्र हे भाजपच्याच पाठीशी आहे। केंद्रीय नेतृत्व हे भाजपच्याच पाठीशी असल्याचं समजतंय। शिंदेंनी अमित शहांची या संदर्भात भेट देखील घेतली होती। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, काय सांगाल? शिंदेंची अमित शहांसोबत भेट झाली आणि त्यानंतर देखील आता केंद्रीय नेतृत्व भाजपच्याच पाठीशी असल्याचं समजतंय। एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची तब्बल 50 मिनिटं काल बैठक झाली। या भेटीमध्ये शिंदेंनी महाराष्ट्र भाजपा संदर्भात अनेक तक्रारी केल्या होत्या। रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर तक्रार केली होती। रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र भाजप हे मोठ्या प्रमाणावरती शिंदे सेनेला अस्वस्थ करत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी जी नियुक्ती केली होती या संदर्भात तक्रार केली होती। या सगळ्यानंतर अमित शहा यांनी माझं या सगळ्या गोष्टींवर लक्ष आहे असं म्हटलं होतं। मात्र त्याबरोबरच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली की अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितलंय की महाराष्ट्र भाजपाचं जे नेतृत्व आहे त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे असल्याचा संदेश अमित शहा यांनी या भेटीमध्ये दिलेला आहे। नक्कीच धन्यवाद भरत, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। शिंदेंच्या नाराजीनंतरही राज्य भाजपच्या पाठीशी असल्याचं समजतंय। मोठी बातमी समोर येते। केंद्रीय नेतृत्व राज्य भाजपच्या पाठीशी आहे आणि शिंदेंच्या नाराजी नाट्यानंतर देखील केंद्र हे भाजपच्या पाठीशी असल्याची मोठी बातमी समोर येते। अमित शहा आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्येही काल चर्चा झाली, बैठक झाली। या बैठकीत शिंदेंनी राज्यातल्या अनेक राजकीय मुद्द्यांवर शहांसोबत चर्चा केल्याची देखील माहिती आहे। त्याचमध्ये अनेक मुद्दे होते। निवडणुकीत नंबर 1 चा पक्ष करा असं केंद्राकडून सांगण्यात येत आहे। शिंदेंच्या नाराजीनंतरही भाजपच्या पाठीशी उभं असल्याचं सध्या समजतंय। केंद्रीय नेतृत्व राज्य भाजपच्या पाठीशी असल्याचं समजतंय। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्र हे भाजपच्या पाठीशी असल्याचं समजतंय। काल एकनाथ शिंदे अमित शहा या दोघांमध्येही चर्चा झाली, बैठक पार पडली। गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेंचं नाराजी नाट्य असल्याचं देखील बोललं जात होतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।